2 मिनिट. ओके, तर आज जे मी शिकवणार ते क्यूब्स आणि डाईसवर शिकवणार आहे. ओके, तर जनरली हे क्यूब्स तुम्हाला याच्यावर कोणाला सांगा, डाईसवर 5वीच्या विद्यार्थ्यांना पण क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यांना 5वीच्यांना पण उपयोगी पडेल आणि 8वीच्यांना पण. आणि एवढ्या चांगल्या मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे की विदिन 15 सेकंड मध्ये तुम्ही त्याचा आन्सर काय करू शकता, देऊ शकता. ओके, कारण जनरली आपण काय करत असतो, नाही तर त्याच्यामध्ये 1-2 मिनिट घालवत असतो. पण याच्यामध्ये मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे की पटपट सांगतात, म्हणजे 10 सेकंड मध्ये सुद्धा तुम्ही एखादा आन्सर काय करू शकाल, सांगू शकाल. ओके, तर पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, डाईस बद्दल बघणार आहोत. ओके, तर जनरली आपलं काय असतं सांगा, की तुम्ही साप सीडी वगैरे खेळलाय सगळे? हो सर. साप सीडी नाहीच खेळलात ना, कारण आता काय वेळ झालं सांगा, आता मोबाईलवर सगळं खेळता, बरोबर ना. तर आपण एक काय फासा वापरायचो त्याच्यासाठी, बरोबर आहे. असं आपण काय वापरायचोय, क्यूब वापरायचो. ओके, आणि त्याच्यावर काय असतं सांगा, जनरली नंबर्स असतात किंवा काय असतं, नंबर असतात किंवा डॉट वगैरे काहीतरी असतं. ओके ओके, हो सर. तर जनरली तुम्हाला काय दिलेलं असतं सांगा, इथे समजा मी नंबर लिहिलाय. ओके, आणि समजा अनेक दिलाय, सेम असत काय दिलाय आपल्याला, अनेक दिलाय. ओके, 2 मिनिट. समजा सेम आपल्याला असा एक अनेक दिलाय. ओके, आणि त्याच्यामध्ये जे नंबर्स लिहिलेले आहेत ते आपले काय सांगा, वेगवेगळे आहेत. इथे समजा नंबर्स लिहिलेले आहेत ते काय सांगा, वेगवेगळे आहेत. समजा इथे नंबर आहे, तो इथे नंबर वेगळा आहे. ओके, इथे समजा नंबर दिला मला 5 दिलाय, इथे समजा 2 दिलाय आणि इथे 3 दिलाय. तर आपल्याला क्वेश्चन असे विचारले जातात की 2च्या पाठीमागे काय असणार, 5च्या पाठीमागे काय असणार. तर आपण जनरली काय करतो, याच्यामध्ये खूप वेळ घालवतो. पण मी तुम्हाला अशी काही ट्रिक सांगणार आहे की विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचा आन्सर सांगू शकता. इथे जेव्हा 2 आपल्याला असे दिलेले आहेत तेव्हा काय बघायची, पहिली गोष्ट काय बघायची, दोघांमध्ये कॉमन काय आहे ते बघायचं. दोघांमध्ये इथे जर कॉमन बघितलं तर इथे दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 2 आहे. मी काय करणार, थांब, बोलू नका, मी सांगतो एक्सप्लेन. डाऊट असेल तर आपण नंतर घेणार आहोत. ओके, पण मी तुमचे डाऊट काहीच ठेवणार नाहीये, तुम्हाला क्वेश्चन विचारायला चान्सच देणार नाही. ओके, पण काळजीपूर्वक बघा ते, ऐका. तर इथे काय सांगा, एकच नंबर कॉमन कुठला आहे तो बघायचा, 2 आहे. मग मी काय करणार सांगा, क्लॉकवाईज दिशेने असे काय करणार, बाकीचे नंबर लिहिणार. क्लॉकवाईज दिशेने मी काय करणार, बाकीचे नंबर लिहिणार. ओके, त्याच्या खाली परत हा कॉमन असलेला नंबर घेणार आणि तिथून पण मी काय करणार सांगा, क्लॉकवाईज दिशेनेच लिहिणार, उलट नाही लिहायचं. त्याच्या पुढचा नंबर 5 आहे आणि त्याच्यात पुढचा नंबर, सगळ्यांनी म्यूट व्हायचे हा, मी बाहेर काढणार नाही. तर जे म्यूट नसतात त्यांना बाहेर काढणार मध्ये मध्ये. तुमच्या घरातले सगळे नाहीतर आवाज येतात. कोण आहे, प्रथमेश काय, कोण आहे, बाहेर काढू का मी तुला? सगळ्यांनी म्यूट राहायचं आहे. ओके, तर जनरली काय होते सांगा, इथे बघा 2 नंतर मी काय घेतलं सांगा, 2 4 1 घेतलं आणि दुसऱ्यामध्ये काय आहे सांगा, 2, दोघांमध्ये 2 कॉमन आहे. 2 पासून चालू केलं, क्लॉकवाईज दिशेने केलं. 2 मिनिट मी आधी एक्सप्लेन करतो ना जरा, प्लीज. ओके, तर आता याच्या, हा बोल, काय झालं तुझं? सर कोणी दिसत नाहीये. अरे बाहेर पड आणि कोणी परत ये. दिसत नाही. अरे बाहेर पड आणि परत ये. ओके, जनरली काय होते सांगा, हो. इथे काय सांगा, बंद करू. अरे बोलत बसू नका, तुला मी बाहेर काढणार नाही. तर लक्षात आहे, नाही तर मग रेकॉर्डिंग आहे नंतर. बंद. ओके, चालेल. तर जनरली काय होते सांगा, 2 4 1 आपण घेतलं, त्याच्या खाली काय घेतलं, 2 5 3 घेतले. आता मिसिंग नंबर कुठला आहे सांगा, 1 2 3 4 5 आहे. मिसिंग नंबर 6 आहे, एकाबद्दल लिहिणार. ओके, आता याच्यामध्ये मी डायरेक्टली सांगू शकतो, 2 च्या अपोजिट 6 आहे, 4 च्या अपोजिट 5 आणि 1 च्या अपोजिट 3 आहे. एकदम 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 सिंपल ट्रिक आहे बघा. ओके, समजा आपल्याला काय दिले सांगा, परत मी दुसरे प्रॉब्लेम पण इथे घेतोय बघा. इथे तुम्हाला 2 हे दिलेले आहेत, मी मोठं करतो बघा याच्यामध्ये, आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की मला काय करायचंय, आधी सांगू नका आन्सर, पहिल्यांदा मी आणि एक घेतो. लक्षात आहे, याच्यामधल्या 4 च्या पाठीमागे काय मला विचारलं, तर मी पहिल्यांदा फाइंड आउट करणार कॉमन काय आहे. कॉमन 6 आहे, मग मी 6 पासून चालू करणार. 6 4 3 क्लॉकवाईज दिशेने गेलो पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये सुद्धा 6 पासून चालू करणार, 6 5 2. याच्यामध्ये मिसिंग कुठला नंबर आहे, 1 नंबर आहे, मी 1 लिहिणार.
आता मी कुठलेही आन्सर देऊ शकतो. 6च्या अपोजिट 1, 4च्या अपोजिट 5, 3च्या अपोजिट 2. ओके, एकदम एकदम जर तुम्हाला आवडली तर थम्स अप द्या मला. एकदम काय सांगा, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आणि मला वाटतं 3री 4थी 5वीतला कुठलाही मुलगा इझिली करू शकतो. समजायचं ना? आणि याच्यासाठी आपल्याला 1 मिनिटाची पण गरज नाही. विदिन 15 सेकंड मध्ये मी सांगू शकतो. नाहीतर रेग्युलर तुम्ही गेला ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये असं केलं, हे परतलं, असं केलं, वेगवेगळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, फाइंड आउट करावं लागतं. पण त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये चूक पण होऊ शकते. पण याच्यामध्ये तुम्ही चूक कशीच करू शकणार नाहीये. ओके, आणि तुमचा काहीच डाऊट राहणार नाहीये. मी एवढे प्रॉब्लेम त्याच्यावर घेणार. आता केव्हा केव्हा काय केलं तर समजा 3 असे दिले जातात. ओके, तेव्हा 3 मध्ये काय करायचे, कुठलेही 2 कन्सिडर करायचे ज्याच्यामध्ये काय सांगा, एकच कॉमन असायला पाहिजे. एकच कॉमन असलेला कुठला आहे का आपल्याकडे बघा. तर माझा काय सांगा, पहिला आणि तिसरा त्याच्यामध्ये काय सांगा एकच कॉमन आहे बघ. ओके, त्याच्यामध्ये 4 काय सांगा कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, 4 पासून स्टार्ट करून क्लॉकवाईज दिशेने जाणार. 4, 2, 3 पहिल्यामध्ये. आणि तिसऱ्यामध्ये मी 4 पासून स्टार्ट करणार, क्लॉकवाईज दिशेने जाणार, घड्याळाच्या दिशेने. आणि एक त्याच्यामध्ये कुठला नंबर मिसिंग आहे, 6 नंबर मिसिंग आहे. आता मला कुठलाही क्वेश्चन विचारला, 2च्या अपोजिट काय आहे, 1 आहे. 3च्या अपोजिट काय आहे, 5 आहे. 6च्या अपोजिट काय आहे, 4 आहे. इझिली आपण काय करू शकतो, सांगू शकतो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. ओके, एकदम एकदम काय करू शकतो आपण, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याचा आन्सर काय करू शकतो, काढू शकतो. बघितल्या सांगू शकतो. फक्त लिहिताना चूक करू नका. नाहीतर एकदा तुम्ही क्लॉकवाईज लिहिलं, दुसऱ्याचं अँटी क्लॉकवाईज लिहिलं तर तुमचं 100% आन्सर चुकणार आहे. आणि तो मग मला सांगू नका की सरने आम्हाला शिकवलंय. मी शिकवलंय काय सांगा, दोन्हीचं एकाच दिशेला, क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असेल तर अँटी क्लॉक, पण आपण क्लॉकवाईजच घ्यायचं आहे. ओके, पुढचा बघा प्रॉब्लेम. मी खूप प्रॉब्लेम घेणार आहे, डाऊट तुमचे काहीच ठेवणार नाहीये. ओके, तर इथे समजा आपल्याला काय दिले सांगा, इथे आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतो, पर्सेंटेजच्या पाठीमागे काय असणार. पर्सेंटेजच्या पाठीमागे काय असणार ते आपल्याला काढायचं आहे. तर जनरली मी काय करतो बघा, तर याच्यामध्ये कॉमन काय सांगा, आय कॉमन आहे. मग मी काय करणार, आय एच बहुतेक आहे तो, आणि पर्सेंटेज. दुसऱ्यामध्ये काय ना सांगा, आय @ आणि काय सांगा ते एन आहे बहुतेक. सर याच्यात नंबर आहेत. हा, याच्यामध्ये बघतो मी, याच्यामध्ये बघतो. ओके, याच्यामध्ये बघतो. ओके, तर जनरली काय झालं सांगा, आय एच पर्सेंटेज झाला. आणि आपल्याला पर्सेंटेजच्या अपोजिट काय ते विचारलं तर मी काय लिहिणार, डायरेक्टली एन आन्सर घेतो. म्हणजे तुम्हाला असे सिम्बॉल पण दिलेले असते. ओके, एक सिम्बॉल दिसत नाही त्याचा विचार सोडून द्यायचा. ते सिम्बॉल आपल्याला माहित नसणार आहे. नंबर्स मध्ये आपल्याला माहित असतात मिसिंग नंबर, एखादा नंबर दिलेला नसेल तर कुठला असतो. एकदम 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 खूपच सिंपल आहे. ओके, आणि ही जर ट्रिक वापरली तर इझिली तुम्ही काय करू शकता, सोडू शकता. आणि 100% तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. ओके, तर हा आपण दुसरा प्रॉब्लेम घेतला, तोच आहे का नाहीये, वेगळा आहे. चला, तर याच्यातले मी असे 2 काय बघणार आहे ज्याच्यामध्ये एकच कॉमन असायला पाहिजे. एकच कॉमन असलेला आपल्यामध्ये काय मिळतो, परत 1 आणि 3 मिळतो. एकच कॉमन आहे. कुठला कॉमन आहे, 5 कॉमन आहे. 5 पासून मी चालू करणार लिहायला, क्लॉकवाईज जाणार मी. आणि आपल्याला काय मिळणार सांगा, 5, 3, 7 मिळाले. दुसऱ्यामध्ये सुद्धा मी 5 पासून चालू करणार, क्लॉकवाईज जाणार. आणि आपल्याला काय मिळणार सांगा, हे मिळणार. राहिलेला नंबर काय सांगा, 1 ला आहे. आता आपण डायरेक्टली सांगू शकतो 3च्या अपोजिट 6 आहे, 7च्या अपोजिट 4 आहे, आणि 5. इथे नंबर वेगळे दिलेले आहेत पण चालेल आपल्याला. 1 त्यांचा नंबर आपण लिहू शकतो, नसलेला नंबर इथे. नंबर 1 1 1 1 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 3 आहे. ओके, आपण 1 घेऊ शकतो किंवा 2 घेऊ शकतो. चुकून त्याने काय दिले तिथे 7 दिलं. ऍक्च्युली 7 असता कामा नये होते, कारण याच्यामध्ये किती असतात सांगा, 7 नंबर असतात, पण चुकून तिथे आलेला आहे. ओके, तिथे मी काय लिहितो सांगा, नसलेला नंबर लिहितो. इथे 2 घेऊया आपण. तिथे ऍक्च्युली काय असायला पाहिजे होतं, 2 असायला पाहिजे होतं, पण ते 7 झालं. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. इझी आहे. इझी असेल तर परत एकदा थम्सअप द्या मला. अरे स्क्रीन कोण प्रेझेंट करतो, मी बाहेर काढणार. ओके, मध्ये जर कोणी हे करत असेल तर बाहेर पडायचं आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्याने जिथे राहायचं आहे. ओके, नाहीतर बाहेर पडायचं आहे. मला गरज नाही. हा, चॅप्टर आपण डाईस घेतोय.
डाईस आणि क्यूब ते लिहिले की रे मी. ओके, हो हो चालेल. 5वीत असेल तर फक्त तुम्ही डाईस बघा, बाकीचं काय बघू नका. ओके आठवीतच आहे मी स्कॉलरशिप साठी. ओके ओके. याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. 8वी साठी मी क्यूब पण घेणार आहे. ओके, अरे बोलू नको, जास्त सर्कल बोलू नको चॅप्टर. तू. हा, जास्त बोलू नको, मी सगळं पाठवणार ग्रुपवर. ओके, हा हो जे काय हो बघ शिकवतो त्याच्यावरच लक्ष द्यायचे, फालतू क्वेश्चन विचारायचे नाहीत. जो चॅप्टर चालू आहे त्याच्यावरच क्वेश्चन विचारायचे. ओके चालेल. ओके. हो हो तर जनरली आपल्याला इथे काय करू शकतो सांगा. इथे आपण काय करू शकतो, 2 आपण असे घ्यायचे ज्याच्यामध्ये एकच कॉमन आहे. आता जर बघितलं तर 1 आणि 2 आपण घेऊ शकत नाही, कारण 2 कॉमन आहे. किंवा 1 आणि 3 आपण घेऊ शकतो का बघा. 1 आणि 3 पण घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये पण 2 कॉमन आहे. पण आपण काय करू शकतो, फर्स्ट आणि चौथा घेऊ शकतो. मग मी काय करणार सांगा, पहिला आणि चौथा घेणार. ओके, पहिला आणि मी चौथा घेणार. त्याच्यामध्ये कॉमन काय सांगा, कॉमन आपलं 2 आहे. मग मी काय करणार, क्लॉकवाईज लिहिणार 2 4 1 आणि त्याच्यामध्ये काय लिहिणार मी 2 5 3. ओके, आता राहिला कुठला नंबर, 6 राहिला. मी इथे 6 लिहिणार आहे. ओके, आता आपण कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला, 4 च्या अपोजिट काय 5, 2 च्या अपोजिट काय 6 आहे, 1 च्या अपोजिट काय 3 आहे. ओके, तर आपण कुठलंही काय करू शकतो, आन्सर देऊ शकतो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. मला लिहायला वेळ लागतो, पण तेवढं तुम्हाला पण गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ते आन्सर सांगू शकता. क्लिअर क्लिअर सगळ्यांना. यस सर. इझी आहे. यस सर. नाही, मी काय सांगतो इझी नाही तर काय आहे, व्हेरी 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 इझी आहे. इझी नाही आहे, व्हेरी 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 इझी आहे. ओके, तुम्हाला परत अभ्यास करायची गरज पडणार नाही याची मी गॅरंटी देतो. आज जर तुम्ही लेक्चर माझा परफेक्ट तुम्ही ऐकलाय ना, तर परत बघायची तुम्हाला गरजच पडणार नाही. ओके, तर याच्यामध्ये बघा कलर्स दिलेले आहेत आपल्याला. कलर्स पण केव्हा केव्हा आपल्याला दिले जातात. कलर्स मध्ये सुद्धा सेम वापरायचं. त्याच्यामध्ये कॉमन काय आहे ते बघायचं. कॉमन जर आपण बघितलं तर सर ब्ल्यू कॉमन, ब्ल्यू कॉमन आहे. सर ओके, बोल. कॉमन. ब्ल्यू कॉमन आहे. मग मी काय करणार सांगा, ब्ल्यू पासून चालू करणार, रेड आणि ऑरेंज लिहिणार. दुसऱ्यामध्ये पण काय लिहिणार मी, ब्ल्यू, ब्लॅक आणि येलो. आता आपल्याला क्वेश्चन विचारला, ऑरेंजच्या समोर काय येलो आहे, रेडच्या समोर काय, तर आपण काय लिहिले ते ब्लॅक येणार आहे. आणि ब्ल्यू 6वा नंबर आपल्याला कलर नाही दिलेला, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चनच विचारले जाणार नाही. क्वेश्चन विचारले जाणार नाही. हा, काय आलं, कळत नाहीये सर हे. काय कळ नाही सारखं काय आहे काय त्याच्यामध्ये. हा, आता इथे बघ, परत एकदा बघ तू. हो सर. आणि काळजीपूर्वक तू बघत नाहीये, लक्ष नाही तुझं. ओके, आता मी 5-6 प्रॉब्लेम घेतले, कळण्यासारखं काहीच नाही. तिसरीतला मुलग्याला पण समजू शकते. या दोघांमध्ये कॉमन काय सांग मला, सेम काय आहे, बोल ना. सेम 6 आहे. मग मी 6 पासून मी चालू करणार आणि क्लॉकवाईज दिशेने जाणार, 6 4 3 लिहिणार. हे समजलं तुला. हो. ओके, दुसऱ्यामध्ये पण 6 पासून चालू करणार आणि क्लॉकवाईज दिशेने जाणार मी, 6 5 2. समजलंय. आता याच्यामध्ये कुठला नंबर नाहीये दोघांमध्ये, एक नंबर नाहीये, एक नंबर नाही, एक नंबर. मग आता मी सांगणार 6 च्या अपोजिट 1 आहे, 4 च्या अपोजिट 5, 3 च्या अपोजिट 2 आहे. काय नाही समजण्यासारखं आहे त्याच्यात, एकदम सिंपल नाहीये. हा, ओके. चला आपण काय करूया, आणि एक क्वेश्चन घेऊया त्याच्यावर. एकदम 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 सिंपल आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक बघा. ओके, इथे समजा जर बघितलं तर कॉमन काय, तूच सांग मला कॉमन काय दोघांमध्ये, ह्या दोघांमध्ये कॉमन काय. हॅलो, पटकन सांग. बी कॉमन आहे. मग मी बी पासून चालू करणार, BCD लिहिलं मी, BCD. याच्यामध्ये पण काय करणार, BFA लिहिणार, BFA. दोन्हीमध्ये मी काय केलं सांगा, कॉग्लॉयच गेलो. आता मी डायरेक्टली सांगू शकतो, C च्या अपोजिट F आहे, D च्या अपोजिट A आहे, B च्या अपोजिट काय आहे ते मला माहित नाहीये, कारण तिथे दिलेलं नाहीये. नंबर्स मध्ये आपण सांगू शकतो, पण याच्यामध्ये कुठलंही कॅरेक्टर असू शकतं. ओके सर बी का कट केलं? ऑर्डर मी केलं तर बी असेल ना.
हा येतंय, पण ते आपण सांगू शकत नाही. ई येऊ शकेल. ओके, सर पण बी का कट केलं? हा? बी का कट केलं? डी पण येऊ शकतो. ई त्याच्या अपोजिट ई असू शकतं ना, असं आपण गेस करतो. ए बी सी डी ई राहिले ना, त्यामुळे ई असू शकतं. क्लिअर? हो. क्लिअर? ओके. आता याच्यामध्ये बघा, पटकन मला सांगू शकाल का कोण? पटकन सांगा मला. थ्रीच्या अपोजिट काय असणार? थ्रीच्या अपोजिट काय असणार? तीनच्या अपोजिट काय असणार? याच्यामध्ये सुद्धा एक नवीन ट्रिक सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्हाला काय झालं, एकच कॉमन नंबर आहे बघा, इथे एकच कॉमन नंबर आहे. ओके, आणि एकच कॉमन नंबर विचारला आणि त्याच्या अपोजिट काय आहे का विचारलं, तर काय करायचं बघा, नसलेला नंबर त्याच्या अपोजिट असतो. त्याच्यामध्ये कुठला नंबर नाहीये, 2 आहे. त्यामुळे अपोजिट काय असणार आहे? 2 असणार आहे. क्लिअर? क्लिअर? आणि बाकीचं जर विचार बाकीचे, ओके, अरे माईक बंद करा, पुन्हा या. अरे माईक बंद कर ना बाबा. मी बाहेर काढू का तुला? मी उडवा म्हणून सांगितलं ना. ओके, तर जनरली काय होणार सांगा, बाकीचं काय विचारलं आपल्याला समजा, तर मी काय करणार आहे, 3 पासून चालू केलं क्लॉक वाईज. 3, 6, 4. दुसऱ्यामध्ये सुद्धा काय लिहिणार? 3, 5, 1. राहिलेला नंबर आहे 2 आहे. आता आपला कुठलाही क्वेश्चन विचारला, 6च्या अपोजिट काय आहे? 5. ओके, 4च्या अपोजिट काय आहे? 1 आहे. ओके, 3च्या अपोजिट काय आहे? 2 आहे. आपण लिहू शकतो, इझिली लिहू शकतो. ओके, काय समजत नाही याच्यामध्ये? याच्यामध्ये काय गमत नाही आहे. काय समजत नाही मला सांग ना. इथे कॉमन काय सांग, इथे कॉमन काय दोघांमध्ये? 3 आहे. एवढं समजलं तुला? हो. तुला घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट दिशा म्हणजे काय ते समजते? हो. समजते. मग 3 पासून मी सुरू करणार, त्याच्या पुढचा नंबर 6 येणार, त्याच्या पुढचा नंबर हो. 4 येणार. एवढं समजलं? हो हो. ओके, समजलं. दुसऱ्यामध्ये मी 3 पासून चालू करणार, क्लॉकवाईज दिशेने जाणार, त्याच्या पुढे 5 येणार, त्याच्या पुढे 1 येणार. एवढं समजलं? हो. समजलं एवढं? ओके, Yes, sir. राहिलेला नंबर कुठला आहे? 2 आहे. ओके, आता कुठलाही क्वेश्चन मला विचारला, 4च्या अपोजिट काय आहे? 1 आहे. 5च्या अपोजिट काय आहे? 6 आहे. हे अपोजिट असतात नंबर. झालं. काय समजण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? सर ते आता? 2 कस काय कट केला? अरे बाबा, त्याच्यात सगळे नंबर आहेत, 2 नंबर नाहीये. डबल काय आहे सांग? 3 आहे. हा. राहिलेला नंबर 2 राहिला. ओके, चालेल. हो. चला नेक्स्ट 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 नेक्स्ट. ओके, याच्यामध्ये काय करायचे, 2 असे बघायचे ज्याच्यामध्ये एकच कॉमन आहे. मी जर बघितलं तर पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय सांगा? एक कॉमन आहे, एक कॉमन आहे, 3 कॉमन आहे. घेऊ शकतो आपण. मी काय करणार? 3, 5, 4 घेणार पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये मी काय करणार? 3, 2, 6. राहिलेला नंबर कुठला आहे? 1 आहे. अरे कोण आहे? माईक कोणाचं चालू आहे? अरे कोण आहे? शरद, बाहेर काढू का मी तुला? परत परत अनम्यूट कशाला होतोय? हा, माईक बंद करतोय सर. ओके, तर जनरली नसलेला नंबर कुठला आहे सांगा? 1 आहे. त्यामुळे काय होणार सांगा? अपोजिट नंबर कुठला आहे ना सांगा? 3च्या अपोजिट 2, 5च्या अपोजिट 2, 3च्या अपोजिट 1, 5च्या अपोजिट 2 आणि 6च्या अपोजिट 2. ओके, समजलाय? हो सर. हो सर. एकदम 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 होय, एकदम सर. काय सांगा? सिंपल आहे. इझी ओके, सर. ओके. जर 5वीचे कोण इथे ग्रुपमध्ये आले असतील ना, तर त्यांच्यासाठी हे गरज नाही आहे, पण त्यांना समजेल. ओके, हे 8वी साठी आहे. 5वी साठी इनफ आहे. मगाचं डाईस आपण बघितलं ना, ते इनफ आहे त्याच्यामध्ये. आता आपण क्यूब्स वर बघणार आहोत. ओके, क्यूब म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. क्यूब म्हणजे काय? अरे बाबा, तुला मी परत 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 तू कशाला बाई अनम्यूट होतोय बाबा? हा, कशाला त्रास देतोय? सर. हॅलो सर. हा बोल.
फिफ्थचं नाही घेणार, फिफ्थ स्टँडर्डचं. हा, हे नको, हे फिफ्थ Fifth. स्टँडर्ड साठी नाही, हे फिफ्थ साठी नाही आहे. तुम्ही बाहेर पडा, फिफ्थचे असतील तर बाहेर पडा. चालेल सर, थँक्यू. ओके. सर उद्या जॉईन व्हायचं ना? अरे नंतर बघूया काय ते, चल. चालेल, थँक्यू. ओके. कोण आहे हा शाणा? परत परत मी सांगतोय तुला, परत परत सर कशाला परत unmute परत होतोय बाबा? डिसमिस करतोय तो. शरद कशाला? शरद कोण आहे हा? परत परत अनम्यूट कशाला करतोय तू? सर त्याच्यामुळे आम्हाला काही कळत नाही. मम्मी आणि ते अपोजिट नंबर आहे. तर आता तिथे त्यांनी सांगितलं, आम्हाला समजलं आणि बोललो 667 तर इथे अपोजिट नंबर आहे. आता आपल्याला अपोजिट नंबर बघायचा आहे. तर एका ओके, चालेल. अरे याला काढूनच टाकूया बाहेर. परत परत जॉईन पण होतोय तो. यस सर. ओके, चालेल. तर आता आपण काय बघणार आहोत? क्यूब्स वर बघणार आहोत. क्यूब म्हणजे सगळ्यांना माहित आहे बघा. असे क्यूब म्हणजे काय? तर ज्याच्या सगळ्या साईड काय असतात सांगा, इक्वल लेंथ असते, त्याला आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. ज्याच्या सगळ्या साईड्स काय असतात समजा इक्वल लेंथ असतात, त्याला आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. ओके, म्हणजे समजा मला सांगितलं ही फाय आहे, तर ही पण फाय असणार आहे, हाईट पण फाय असणार, त्याला आपण काय म्हणतो? क्यूब म्हणतो. याच्यावर सुद्धा मी तुम्हाला बेस्ट पैकी ट्रिक सांगणार आहे. ओके, एकदम इझिली तुम्ही काय करू शकाल, त्याच्यामध्ये काय करू शकता, त्यांचा आन्सर करू शकता. आणि जनरली याच्यावर 2 क्वेश्चन विचारले जातात आणि 2 पैकी 2 मार्क्स तुम्ही इझिली काय होऊ शकाल, मिळू शकाल. म्हणजे आजच्या दिवसात मी तुमचे सांगतो 3 मार्क्स परफेक्ट मिळणार आहे तुम्हाला. एवढं जर केलं, आजचा लेक्चर जर केला आणि तुम्हाला आणि काहीही अभ्यास करायची गरज पडणार नाही याची मी गॅरंटी देतो, जर समजून तुम्ही घेतलं तर. ओके, 3 मार्क्स तुमचे काय असणार आहे? फिक्स असणार. ओके, तर जनरली असला तुम्हाला एक क्यूब दिला असतो. समजा आपल्याला क्यूब दिलाय तो 9x9 चा दिलाय. त्याची साईड काय सांगा? 9 × 9 × 9 आहे. ओके, आणि त्याच्यापासून आपण काय बनवले सांगा? 3x3 चे क्यूब बनवले. म्हणजे ते काय केले? कट केले आणि त्याच्यापासून काय केले सांगा? अनिता, तुला मी बाहेर काढू का? परत अनम्यूट झाले तर मी तुला बाहेर काढणार आहे. ओके, तर आपण काय केलं सांगा? 9x9 चा आपल्याकडे क्यूब आहे. त्याच्यापासून आपण किती बनवायचे? 3x3x3 चे बनवायचे. ओके, तर मी काय करणार सांगा? अरे क्वेश्चन विचारू नका, आधी मी सांगतोय. मला डिस्टर्ब करू नका, लक्षात येते ना? 9x9 म्हणजे काय सांगा? इथे 9 आहे, इथे पण 9 आहे आणि हाईट पण 9 आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचंय? 3x3 म्हणजे याची 3 असणार, ही 3 असणार आणि ही जी हाईट आहे एवढी ती काय असणार आहे? 3 असणार. तिला याचे ते आपल्याला काय बद्दल सांग ना. हा ना. ओके, तर आपल्याला 9x9 पासून 3x3 चे काय बनवायचे आहे? क्यूब बनवायचे. तर आपल्याला पहिला क्वेश्चन असतो की त्याच्यापासून किती क्यूब बनले जाणार आहे. तर एकदम सिंपल ट्रिक काय सांगा? ओके, तर एकदम सिंपल ट्रिक काय सांगा की आपला मोठा क्यूब कुठल्या कितीचा आहे? 9चा आहे आणि आपला छोटा क्यूब कितीचा आहे? 3चा आहे. त्याला काय करायचं? 9/3 करायचं. म्हणजे आपल्याला आन्सर काय येते सांगा? 3 येतो. त्याचा क्यूब करायचा म्हणजे एकूण किती बनणार सांगा? 27 बनणार. ते काउंट करायची पण गरज नाही. इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि असे 3 थर आहेत, त्यामुळे टोटल काय होणार सांगा? 27 होणार. किंवा आपल्याला असं सांगितलं, एकदम सिंपल ट्रिक, हा क्वेश्चन पण विचारतात, एकूण किती क्यूब बनणार आहेत. ओके, तर त्याच्यासाठी ट्रिक काय सांगा? समजा आपल्याकडे आहे तो 16x16x16चा क्यूब आहे. ओके, 16x16चा काय क्यूब आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 4x4x4चा बनवायचा आहे. तर मी काय करणार सांगा? मोठा क्यूबचा आकार किती आहे? 16 आहे. छोट्याचं काय? 4 आहे. ओके, 16 ÷ 4 करणार म्हणजे किती आले? 4 आले आणि त्या 4चा मी क्यूब करणार म्हणजे आन्सर काय येणार सांगा? 64 येणार. ओके, किंवा आपल्याला असं सांगितलं 16x16चा आहे
आणि त्याच्यापासून आपल्याला 8x8चा बनवायचा आहे. 8x8x8चा बनवायचा आहे. तर मी काय करणार सांगा, त्याला 16ला काय करणार आहे सांगा, डिवायडेड बाय काय करणार, 8 डिवायडेड बाय 8 करणार. म्हणजे आन्सर काय आला, 2 करणार. 2 येणार. 2चं मी काय करणार सांगा, क्यूब करणार. 8 2चा क्यूब किती येतो, 8 येतो. म्हणजे त्याचा आन्सर काय ना सांगा, नंबर ऑफ क्यूब्स काय असणार, 8 असणार. अरे म्यूट व्हा, मला आन्सर देऊ नका, मी तुम्हाला विचारतो. म्यूट व्हा सगळे. ओके ओके चालेल. तर अशा प्रकारे नंबर ऑफ क्यूब्स आपल्याला विचारले जातात. परत एकदा बघा, कुठलाही क्वेश्चन आपण अशा प्रकारे सोडू शकतो. लक्षात येईल ना. समजा आपल्याला क्यूब दिलाय 8x8x8चा दिला आणि सांगितलं काय करायचंय आपल्याला, 1x1x1चा क्यूब करायचा आहे. तर मी काय करणार आहे, 8x1 करणार आहे. आन्सर येतं 8 आणि त्यात 8चा मी क्यूब करणार आहे. 8चा क्यूब सगळ्यांना पाठ असायला पाहिजे. किती असतो, 5 and 2 टोटल किती बनणार सांगा, 512 क्यूब्स बनणार आहे. क्लिअर समजलंय नंबर ऑफ क्यूब्स कसं काढायचं ते, समजलं. हो सर. ओके. आणि एक लक्षात घ्या, इथे n ची व्हॅल्यू म्हणजे आपण कशी काढतो, तर टोटल मोठ्या क्यूबचं किती आहे लेंथ ती काढायची, डिवायडेड बाय छोट्या क्यूबचं लेंथ. n ची व्हॅल्यू मला इथे 3 मिळेल. आता n चा उपयोग कसा करायचा तो पण मी तुम्हाला सांगणार. पहिलं आपण काय बघूया सांगा, कुठलाही क्यूब असेल आणि संपूर्ण क्यूब आपण सगळ्या बाजूने रंगवला समजा, तर 101% 3 फेसेस रंगवलेले फक्त 8च असणार आहे. कुठल्याही क्यूब मध्ये काय असणार, त्याचा आन्सर काय असणार आहे, 8च असणार आहे. क्लिअर समजलं, क्लिअर. ओके. हा, कुठलाही क्यूब घेतला आपण, कुठलाही क्यूब घेतला, 18x18x18चा घेतला, त्याच्यापासून 9x9 बनवला, तर तिन्ही फेसेस रंगवलेले मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम मिनिमम किती असणार आहे, 8च असणार आहे. कोपऱ्याचे कॉर्नरचे जे क्यूब्स आहेत ते काय असणार आहे, 3 कलर रंगवलेले असणार. ओके. आता आपल्याला दुसरा क्वेश्चन विचारला, एक समजा 2 फेस रंगवलेले कुठले असणार आहे. तर याच्यामध्ये आपण विचार केला ना, तर 2 फेस असलेले आपल्याला हा मिळतो बघा, हा मिळतो, हा मिळतो, हा मिळतो. तसंच खाली पण मिळतं, 1 2 3 4 मिळतो. तो कसा काढायचा बघा, तर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर n च्या व्हॅल्यूला काय करायचं सांगा, n-2 करायचं. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं सांगा, आपण 3 कन्सिडर केलं तर 1 मिळालं. त्याला मल्टिप्लाय बाय 12 करायचं. डायरेक्टली आपल्याला काय मिळणार सांगा, आन्सर मिळणार. ओके. आता 12 कसे येतात ते पण बघूया. 1 2 3 4 झाले, खाली पण 4 येणार आणि इथे पण 4 येणार. 1 2 3 4 म्हणजे आन्सर 12. ओके. किंवा समजलंय, आपलं फॉर्म्युला काय असणार सांगा, जर आपल्याला सांगितलं 2 फेसेस रंगवलेले आपल्याला सांगितले, तर आपण काय करणार आहे, 12 n ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, n-2 करणार. त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय आपल्याला 2 फेसेस रंगवलेले आपल्याला मिळणार आहे. ओके. आता दुसरा क्वेश्चन विचारला. हा बोल सर. एकदा n ची व्हॅल्यू कशी काढायची एक्सप्लेन करता पुन्हा. मग काय लक्ष कुठे होतं तुझं, समजा आपल्याला काय दिलाय सांगा, 16x16x16चा क्यूब दिलाय. ओके. आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायला सांगितलं 2x2x2चा क्यूब बनवायला सांगितला. तर मी काय करणार आहे, मोठ्या क्यूबचं किती आहे लेंथ डिवायडेड बाय छोट्या क्यूबची लेंथ. आपल्याला काय मिळणार, कशाची व्हॅल्यू मिळणार, ही कशाची मिळणार, n ची व्हॅल्यू मिळणार. क्लिअर, क्लिअर समजलं. थँक्यू. ओके. समजा मला 16x16चा काय दिला क्यूब दिलेला आहे आणि त्याच्यापासून सांगितलं मला 4x4x4चा क्यूब बनवायचे आहे. तर मी काय करणार, यांची व्हॅल्यू कशी करणार, 16 डिवायडेड बाय 4 करणार. म्हणजे आन्सर काय ना, 4 येणार. क्लिअर, क्लिअर. हो सर. येस सर. ओके. येस सर. आपण काय बघितलं, 3 बेस कसे काढायचे, 2 फेसेस कसे काढायचे. आता आपण काय बघणार आहे, 1 फेसेस काढणार, 1 फेस पेंटेड असलेला किती काढायचं. तर आपल्याला काय मिळणार, हा एक मिळणार, खाली एक मिळणार, इथे एक मिळणार, इथे एक मिळणार, असं मिळणार. पण असं मोजत बसायचं नाही, डायरेक्टली काय करायचं समजा 6 घ्यायचं, यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, -2 करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा. ह्याचा पहिल्यांदा स्क्वेअर करायचा, 1चा स्क्वेअर 1च येतो, त्यामुळे आपल्याला आन्सर काय येणार, 6. क्लिअर, क्लिअर. हो सर. आणि लास्ट आपल्याला नो फेस पेंटेड, म्हणजे नो फेस काय असणार आहे, याच्या आतमध्ये असणार, याच्या खाली जो असणार आहे ना, ते नो फेस असणार.
ते पण कसं काढायचं, n-2 करायचं आणि त्याचं क्यूब करायचं. इथे आपला 1 क्यूबचा 1च येणार आहे आन्सर, तेव्हा आन्सर आपलं 1 येणार. ओके, पटपट आपण काय करूया सांगा, दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया. ताबोट म्हणजे ही चारही आन्सर, पाचही आन्सर आपल्याला काय करता येईल, एकदम विदिन मिनिट मध्ये आपण काढू शकतो. समजा आपल्याला सांगितलंय माझ्याकडे 16 बाय 16 बाय 16चा माझा क्यूब आहे. ओके, 16 बाय 16 बाय 16चा, आणि त्याच्यापासून मला काय बनवायचं आहे, तर 4 बाय 4 बाय 4चे क्यूब बनवायचे आहे. तर पहिल्यांदा सांगा n ची व्हॅल्यू किती आहे ना, 4 4. ओके, आता मला सांगा तिन्ही फेसेस पेंटेड असलेले किती असणार, 3 फेसेस किती असणार, 8च असतं. हे सगळ्यामध्ये काय असतं, 8च असतं. नंतर समजा आपल्याला विचारलं 2 फेसेस असलेले किती असणार, तर आपण काय करणार सांगा, 8 मायनस 2 करणार, 8 मायनस 2 करणार, 6 येतं. आणि 12 सम किती होणार, सॉरी n ची व्हॅल्यू 4 आहे, 4 मायनस 2 करणार, म्हणजे 4 मायनस 2 म्हणजे 2 येणार, आणि 12 इंटू 2 म्हणजे काय येणार आहे, 24 नंतर 1 फेस आपल्याला 1 फेस विचारलं तर मी काय करणार सांगा, 4 मायनस 2 म्हणजे 2 येतं, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येतं, 4 इंटू 6 इंटू म्हणजे काय येतं सांगा, 24. नो फेस पेंटेड विचारलं तर मी काय करणार, n-2 म्हणजे काय आलं, 2 आलं, 2⁻³ म्हणजे काय होणार आहे, 8. हे किती लागेल तुम्हाला वेळ, एका मिनिटामध्ये करू शकाल की नाही, Yes, sir. इझी आहे, इझी आहे. Very, ओके, very easy. व्हेरी 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 इझी आहे. ओके, कारण जसा मॅथ्स इझी आहे ना, इंटेलिजंट पण इझी असतो. फक्त आपल्याला त्याची काय बारकावे लक्षात द्यायला पाहिजे, कन्सेप्ट त्याच्यामधले किंवा काय ट्रिक आहे ते आपल्याला काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. समजा मला दिला 36 बाय 36 बाय 36चा क्यूब दिला, आणि त्याच्यापासून मला बनवायचं आहे 9 बाय 9 बाय 9चा बनवायचा आहे. तर मला सांगा यांची व्हॅल्यू किती येणार आहे, 4. एकूण किती क्यूब बनणार आहे, एकूण किती क्यूब बनणार आहे, 16. 16 नाही, किती येणार, 4 चा क्यूब येणार आहे. यांच्या व्हॅल्यूचा क्यूब 64. आता मला सांगा 3 फेसेस 8. 8च असतं, ते 8च असतं. परत 2 फेसेस n-2. 24. कारण इथे पण 2 झालं येतं. ओके, नंतर 1 फेस 24. 24, आणि नो फेस 8. ओके, आणि एक क्वेश्चन घेतो मी पटकन. समजा मला हे दिलंय, तो कितीचा दिलाय सांगा, 36चा दिलाय, पण मला काय करायचंय सांगा, 4 बाय 4 बाय 4चे बनवायचे आहे. यांची व्हॅल्यू किती आहे ना, 9. ओके, नंतर मला सांगा 3 फेसेस किती असणार आहे, टोटल किती होणार आहे सांगा, नाही टोटल किती होणार आहे, टोटल क्यूब्स 729. 3 फेसेस 8च असणार आहे. ओके, 2 फेसेस 84. 2 फेसेस म्हणजे काय करणार आपण, 9-2 करणार, 9-2 म्हणजे 7 झाला, आणि 12 इंटू 7 म्हणजे काय होणार, 84 येणार. ओके, 1 फेस 55. 1 फेस काय होणार, किती काय होणार, 42 येणार, नाही येणार बहुतेक. 9-2 म्हणजे किती होता, 7. 9-7 7चा स्क्वेअर किती येतो, 49 इंटू 6 किती होता, 294. 94. 9 36 54 5. ओके, समजलंय. आणि नो फेस 343. इझी आहे, 43. Very, easy very आहे. easy. ओके, आणि घ्यायला पाहिजेत का याच्यावर, हो, sir.
हो सर. एक घेऊया. हा सर. समजा मला दिले नो फेस पेंटेडचा तो घ्या. सगळे घेतोय ना मी सगळे. ओके, तर समजा आपल्याला दिले 24चा दिला 24/24/24. ओके, आणि बनवायला सांगितलं आपला 3/3/3 सांगितलं. पहिली सांगा मला यांची व्हॅल्यू किती असणार आहे? 8 नंबर ऑफ क्यूब 3 faces 8. 2 faces 72. 72 ओके 1 face 216. 216 बरोबर आहे. हो सर. 36 into 8 बरोबर आहे. ओके, नो फेस 216. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. काहीच नाही. एकदम इझिली करू शकतो. आणि मी तुम्हाला 100% सांगतो याच्यावर 2 क्वेश्चन बहुतेक असतात बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे. ओके हो सर. ओके, तसंच समजा इथे किती दिलाय बघा आपल्याला. समजा 1 2 3 4 5 आहे. समजा मला काय दिलं सांगा 125/125/125 दिलं. ओके, आणि मला बनवायला सांगितलं 25/25/25 बनवायला सांगितलं. मला सांगा पहिल्यांदा यांची व्हॅल्यू किती असणार? एकूण क्यूब्स किती बनणार? क्यूब्स किती बनणार? 3 फेसेस 2 फेसेस. आता समोर फॉर्म्युले नाहीये, पाठ व्हायला पाहिजे. 36. नंतर 1 फेस 27. हा, त्याला काय होणार सांगा? 6 इंटू काय होणार सांगा? 54. 6 इंटू आपण काय करतो? n-2 करतो आणि त्याचा काय करतो आपण इथे काय घेतलेलं सांगा? बरोबर ना? 3 स्क्वेअर. 9. हा, इथे बघा आपण फॉर्म्युला काय वापरतो? n-2 स्क्वेअर करतो. ओके, म्हणजे आपण काय करणार सांगा? 5 - 2 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे किती होणार आहे? 54. 0 फेस 27. आपण काय करतो? n-2 रेज टू क्यूब करतो. इथे एक लक्षात घ्या बघा, इथे आपण क्यूब करतो त्याला काही नाहीये, 1 असतं, मल्टिप्लाय बाय 1. 2 असेल तर 6 असतं आणि काय नसेल तर इथे कमी होत जातं, याचं रेज टू कमी होत जातं आणि कोइफिशियंट आहे तो वाढत जातो. ओके, 1 6 स्क्वेअर. क्लिअर? इथे आपल्याला काय दिले सांगा? 80/80/80चा दिलाय. 80/80/80चा दिलाय आणि त्याच्यापासून मला 8/8/चा बनवायचा आहे. यांची व्हॅल्यू किती असणार? 10. नंतर किती असणार? 10 हा 10 क्यूब टोटल. 3 फेसेस 8. 2 फेसेस 96. 84. 96. 1 फेस 216. आपल्याला काय वापरतो आपण? फॉर्म्युला काय वापरतो सांगा? 6 पुढे काय वापरतो? n-2 आणि काय करतो? स्क्वेअर करतो. म्हणजे काय होणार सांगा? 6 इंटू किती होणार? 64. किती होतं? 84. आणि 0 फेस 120. हा, आपण काय करणार सांगा? 10 - 2 करणार. 10 - 2 समजला? हो सर. ओके, हो सर. केव्हा काय केलं आता सांगा?
ऑपोजिट फेसेस कलर केले जातात. अपोजिट म्हणजे इथे रेड वापरला तर अपोजिटला रेड, इथे वापरला, इथे वापरला, इथे वापरला, इथे जातात. समजा आपल्याला दिलं 1 2 3 4 5 6 दिले ना, हा दिलंय 36 घेऊया आपण. समजा 36 काय झालं, काय ते मोठा करू, आवाज ऐकू येत नाहीये सर. मोठा बोलू, मोठ्याने बोलू मी. हा सर. सगळ्यांना बाकीच्यांना आवाज नाही येत आहे. येतोय सर. येतोय सर. येतोय सर. ओके ओके. मला 6x6 बनवायचं आहे. तर यांची व्हॅल्यू किती आहे ना, 6 216 क्यूब क्यूब आहे ना 206. ओके. आता आपण इथे 2 प्रकारचे क्वेश्चन घेणार आहेत. पहिल्यांदा नॉर्मल क्वेश्चन घेतो मी. 3 फेसेस किती असणार आहे, 8 नंतर समजा आपल्याला काय विचारलं 2 फेसेस 48. 48 तर समजा 48 1 फेस 96. बरोबर आहे. 6 इंटू काय होणार सांगा, 6 इंटू काय होणार, n-2 चा स्क्वेअर होणार 96. आणि 0 फेस 64. त्यानं काय होणार, 6 - 2 म्हणजे 4 आणि 64 होणार. हा एक प्रकारचा क्वेश्चन झाले, लक्षात आहे ना, एवढे विचारले. पण आता असे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की 2 कलर असलेले किती असणार आहे, 2 वेगवेगळे कलर असलेले किती असणार आहे. तर आन्सर तेच येणार आहे. बरोबर आहे, तेच येणार आहे. पण आपल्याला असं विचारलंय, समजा आपल्याला ग्रीन आणि रेड कलर असलेले किती असणार, असं विचारलं तर काय करणार तुम्ही. फक्त 2 कलर, हा किती असणार, टू फेस पेंटेडचा फॉर्म्युला. 48 आहे ना, 48 आहे ना, नाही आहे ना, नाही आहे ना, नाही आहे ना. कारण आता इथे काय काय सांगा, इथे येलो आहेत बघा, म्हणजे इकडचे आणि इकडचेच आपल्याला कन्सिडर करावे लागणार. ओके. आपण बघूया पहिल्यांदा इथे बघा, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, 4च मिळाले. बरोबर बरोबर, किती नाही मिळाले, 4 मिळाले. बरोबर ना. 2 फेस पेंटेड ग्रीन आणि रेड. तसंच इथे पण असणार. सर 48 डिवायडेड बाय 6 इंटू 4 जर केलं तर येईल. नाही येणार. त्याच्यासाठी काय करायचं, याचं काय करायचं, डिवायडेड बाय 3 केले आपण, काय येतं, डिवायडेड बाय 3 करायचे. 16. ते आपलं काय येणार सांगा, 16 येणार आहे. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, ग्रीन रेड 16 असणार आहे, रेड येलो 16 असणार आहे, आणि येलो ग्रीन किती असणार आहे, 16 असणार. क्लिअर. याचा उपयोग करायचा आहे आपल्याला. क्लिअर. हो सर. क्लिअर. इथे सुद्धा विचारलं आपल्याला, समजा तिन्ही कलर असलेले 8 असणारच आहे. तिन्ही कलर काय असणार आहे, 3 कलर आहेत बघा, 1 2 3 वेगवेगळे 3 कलर असलेले तिथे असू शकतात. ओके. आता फक्त मला काय विचारलं सांगा, येलो कलर असलेले आणि फक्त 1 साइड पेंट केलेला किती असणार सांगा, एकच साइड 32. कशाला 32 सांगा, हे जे आहे त्याला मी काय करणार सांगा, डिवायडेड बाय किती करणार, ठीक आहे. म्हणजे मला काय माहिती सांगा, 32. क्लिअर. 3 नीच का डिवाइड करायचंय. कारण इथे बघ काय करतो सांगा, येलो येलो काय असणार आहे, एक झाला कॉम्बिनेशन, रेड रेड एक कॉम्बिनेशन झालं, आणि ग्रीन ग्रीन एक कॉम्बिनेशन झालं. 3च कॉम्बिनेशन आपल्याकडे आहेत ना, 3 प्रकारचे कलर आहेत ना. ओके. ओके. त्यामुळे ते डिवाइड होणार आहे. टोटल आपले 96 आहे. मग त्याच्यातले 1/3 काय असणार आहे, रेड असणार आहे, 1/3 ग्रीन असणार आहे, आणि 1/3 काय असणार आहे, येलो असणार आहे. ओके सर. आणि 0 पेसेस मध्ये काय प्रॉब्लेमच येणार नाहीये. 0 पेसेस ते 0 पेसेस असणार आहे. क्लिअर. म्हणजे याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कुठले क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. क्यूब. ऐका ना, तुम्ही फॉर्म्युला ते फॉर्म्युला काय ते फॉर्म्युले लिहिलेले तो पेज काढता का. हा थँक्यू. सर ओके. सर
बोल. सर कधी कधी आहे ना म्हणजे आकृती वेगळी देतात म्हणजे हे देत नाहीत तर वेगळ्या प्रकारचे देतात. कुठल्या प्रकारचे देतात वेगळ्या? म्हणजे ऍडिशनचे साइन असलेले असे वेगवेगळे क्यूब त्या टाइप मध्ये. ते काय प्रॉब्लेम काय नाही, तसे मी प्रॉब्लेम हे म्हणते ना, तू असं म्हणते ना, हे डाईस मध्ये म्हणतोय. नाही सर ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्लस हे वगैरे असलेले देतात. हो सर. हा ते फोल्ड करायचं आपण वेगळं घेणार. फोल्ड करायचं म्हणताय ना तू? नाही सर अशाच टाइप मध्ये देतात आणि विचारतात की पेंटेड फेसेस वगैरे. एखादा प्रॉब्लेम मला पाठवशील तसा? हो सर. पाठवता आता पाठवू शकते? आहे तुझ्याकडे रेडी? बघावं लागेल सर मी एक 5 मिनिटात नंतर पाठवते. पाठव. ओके पाठव. आणि सर कोणाला काय डाऊट आहे? काही बोल ना. क्यूब्स मिसिंग असतात आणि काउंट द नंबर ऑफ क्यूब्स असे क्वेश्चन्स असतात. हा, ते तुम्ही हे करावं लागेल, इमॅजिन करून करावं लागेल. त्याला ट्रिक मला काय सांगता येणार. ओके, ते तुम्हाला काय करावं लागेल सांगा. इमॅजिन करावं लागेल याच्या पाठीमागे किती आहेत, कारण त्याला ट्रिक वगैरे काय नाही. ह्या ज्या मी सगळं शिकवलं ते ठीक. आता समजा आपल्याला तसा प्रकारचा दिला तर बाबा त्याच्या पाठीमागे काय असणार आहे. उदाहरणार्थ समजा मी आता इथे मला पटकन नाही काढता येणार, पण समजा आपल्याला असं दिलं, मी एक रेडीमेड तुम्हाला आणलं असतं, पण मी पाठवतो तुम्हाला. नाही काढता येणार मला पटकन. ओके, नाही काढता येणार, पण त्याच्यावर तुम्हाला सगळं बघा, इमॅजिन करून काढावं लागेल. त्याच्यासाठी मला माझ्याकडे काही ट्रिक नसणार आहे, कारण तो प्रत्येक समजा वेगवेगळे प्रकार. जसं पाहिजे तर मी ग्रुपवर क्वेश्चन पाठवतो तुम्हाला, तुम्ही प्रत्येक जण हे करा आणि करा. ओके, आणि ते मला वाटतं इझी आहे, काउंट तुम्हाला करता येईल मला वाटतं. ओके, आणि कुणाला काय डाऊट आहे वेगळा? ती मला पाठवते, मिळेल तुला ग कोणती मगाशी सांगत होती ती. आणि मला वाटतं हे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळण्यासारखे आहेत. ही मगाची ट्रिक समजली ना काय ती. आणि एक ट्रिक तुम्हाला सांगतो बघा, 2 मिनिट मी विसरलो. ओके, ठीक आहे. समजा केव्हा केव्हा काय दिलं होतं समजा, केव्हा केव्हा काय दिलं होतं तुम्हाला. समजा इथे नंबर मला दिलाय 1, इथे 3 दिला, इथे 5 दिला. ओके, इथे 5 दिलाय, इथे 3 दिलाय आणि इथे 4 दिलाय. इथे जर तुम्ही बघितलं ना तर आपली नॉर्मल ट्रिक नाही वापरायची. ओके, याच्यामध्ये एक कॉमन आहे का 2 कॉमन आहेत? किती आहे कॉमन? 2 कॉमन. 2 कॉमन आहे. 2 कॉमन आहेत आणि तुम्ही जर माझी ट्रिक वापरली ना तर ते आन्सर चुकणार आहे. ओके, ती नाही ट्रिक वापरायची. 2 जेव्हा कॉमन असतात ना तेव्हा क्वेश्चन तुम्हाला याच्यावर एकच विचारला जाऊ शकतो, 1च्या पाठीमागे कुठला आहे. तर आपला 100% आन्सर काय असणार आहे? 3 असणार. कारण जे कॉमन आहे ते विसरून जायचे. मी काय म्हणतो, लक्षात आलं तुमच्या? ही ट्रिक केव्हा वापरायची सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त कुठलाच क्वेश्चन तुम्हाला 2 कॉमन असेल तर विचारला जाणार नाही. समजा नंबर दिले, समजा 6 4 2 दिलं आणि ते समजा दिलंय मला 4 6 आणि समजा 5 दिलं, तर क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? 2च्या पाठीमागे काय लिहिणं आन्सर? 2च्या पाठीमागे 4 नाही. मी आता काय सांगितलं? कॉमन आहेत त्याच्यावर टिक मारा, कॉमन आहेत त्याच्यावर टिक मारा. राहिलं काय सांगा? 2च्या पाठीमागे काय असणार आहे? 5. क्लिअर? येस सर. मला डाऊट आहे? यस सर. नो सर. नाही. मगाशी कोण मुलगी बोलत होती तिने मिळालं काय ते वेगळा क्वेश्चन? दुसरी गोष्ट, मी टीचर नाही आहे, लक्षात आहे. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, पण मला काय आवडतं सांगा, मॅथ्स आणि इंटेलिजन्स मला बऱ्यापैकी आवडतं आणि बऱ्यापैकी मी परफेक्ट आहे. काही ट्रिक्स आहेत त्या तुमच्याकडे शेअर करण्याचा मी प्रयत्न करतोय. लक्षात आहे, मी कुठल्याही शाळेमध्ये शिकवत नाहीये. लक्षात आहे, कारण थोड्यांचं काय शिक्षक आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की माझं परफेक्ट आहे आणि इंटेलिजन्स मध्ये मला खूप आवड आहे. त्यामुळे मी काय करतो, याच्यामध्ये अभिनंदन काम करतो. ओके, चालेल. मिळालं का?
मजा आली आज? हो हो सर. सर. हे हो, ट्रिक हो, माहित सर. होत्या तुम्हाला वगैरे माहित होत्या? ह्या ट्रिक माहित हो होत्या? सर. नाही नाही. मला माहिती होत्या. होत्या, वा रे वा. हा बोल. सर मी सेंड करते ग्रुपवर. हा पाठव. पाठवला? नाही सर, एकच मिनिट. आणि कोणाकडे वेगळे असेल तर पाठवा. जनरली मला अपेक्षा काय आहे बघा सांगा, की तुम्ही ग्रुपवर डिस्कशन करा. वेगवेगळे काय आहे ते डिस्कस करा. ओके ओके. सर सर पुढच्या वेळी तुम्ही दशमान परिमाणे घ्याल का? घेतो ना, घेतो. सगळं घेणार, सर. जे जे शक्य आहे ते घेणार मी. हॅलो सर. हा, मला जेवढे दिवस मिळतील ना तेवढ्याचा कसा उपयोग. कारण फक्त एवढं रिक्वेस्ट आहे की लेक्चर मध्ये काय करू नका, आलतू फालतू वेळ घालवू नका. ओके. हे पाठवलंय तू? पाठवलं? हो सर, पाठवलंय. कुठे पाठवलं? सर कुठल्या ग्रुपवर पाठवलंय? आपली स्कॉलरशिपच्या. ओके ओके. नाही दिसत मला. सर आलं. त्यातलं कुठलं सर? आलंय सर. त्या मधले कुठले आहेत? कुठल्या 8 स्कॉलरशिप वरच पाठवलं ना? ओके ओके, आता आलाय. ओके ओके, आता आलाय. 2 मिनिट हा. मी घेतो ते 2 मिनिट. सर 2 मिनिट ते मला. पहिलं काय, दुसरं कुठलं म्हणते तू? 2 कुठले तरी आले माझ्याकडे. सर पहिलं. हे म्हणते, हे म्हणते, हे म्हणते का? सर माझी दिसत स्क्रीन नाही. नाही दिसत नाही. ओके, 2 मिनिट ना. मी बाहेर पडलो की बहुतेक हे होते ते. ओके, आता दिसेल बघा. दिसते आता? येस सर. नाही हे सर, मी पाहिजे. हे नव्हतं पाठवलं. हे तुला काय करायचं, हे काउंट करावं लागेल. इथे ट्रिक काय वापरता येणार नाही, लक्षात आहे ना? हे आपल्याला काय करावं लागेल, पहिले ना खालचे काउंट सर मी हे करायचे आणि नव्हतं नंतर. पाठवलं. ओके ओके, थांब बघतो मी. परत एकदा स्क्रीन माझी जाईल बहुतेक. 2 मिनिट. 2 मिनिट. ओके, मी घेतो इथे. माझी स्क्रीन बहुतेक परत गेली का आहे? गेली बहुतेक ना? गेली सर. ओके ओके. मी जेव्हा दुसरीकडे कॉपी करायला जातो तेव्हा माझी स्क्रीन गायब होते. आता दिसत असेल बहुतेक. दिसतंय? हो सर. हो सर. ओके. हा, याच्यातला कुठला पाहिजे? सर पहिलं. पहिलं म्हणजे सोबतच्या आकृतीत किती घनटोकळ्याचे पृष्ठभाग जमिनी स्पर्श करतात ते? हा, हो सर. ते जमिनी स्पर्श करतात ते आपण काउंट करावं लागेल आपल्याला. बाकी काय त्याच्यामध्ये येत नाहीये. त्याच्यामध्ये मी हा सर उत्तर 15 आहे. 15 ऑप्शन बघावं नंबर लागेल 3. बघ. 1 2 3 4 ऑप्शन नंबर 2. 6 7 ऑप्शन 8 नंबर 2. 9 10 11 12 13 14 15 16. सर 16 15. नंबर 2 सर. 16 दिसत नाही. इथे पण एक आहे ना? सर थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन 16 येते बहुतेक माझ्या मते. सर ऑप्शन नंबर थर्ड. 16 आलं. 16 येते. आणि कुठला पाहिजे 16 येते त्याच्यातला? सर. 16. आणि कुठला पाहिजे? 17. सर आता ग्रुपवर सेंड केलाय. आत्ता पाठवला. ओके.
2 मिनिट द्या मला. ओके आला. हाच क्वेश्चन ना? नाही सर. हा नव्हे. नाही सर. हा बघा ट्राय करा. कोणी पाठवला त्याने हा पण try एक्सप्लेन बघा. करा ना प्लीज. त्याच्यामध्ये काय क्वेश्चन काय क्यूब हॅव्हिंग ईच साइड क्लिअर दिसत नाही क्लिअर दिसत नाही मला पण क्लिअर दिसत नाहीये. साइड 3 सेंटीमीटर आहे का ते? 3 हो सेंटीमीटर सर. आहे ते. हो ओके. हो सर. सर. ग्रीन विथ ग्रीन कलर ऑन टू ऑपोजिट साइड फेसेस. रिमेनिंग 2 ऑपोजिट फेसेस 1 2. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसंच आहे ना, मगाचं आहे ना, तोच आहे ना. अपोजिट साइड काय केलंय, कलरने काय केलेलं आहे, काढलेलं आहे. ओके. हे तुम्ही ट्राय करा. मी कुठला प्रॉब्लेम दाखवलाय सांगा. हा दाखवलाय बघा. हा दाखवलाय ना, त्याच प्रकारचा आहे तो. फक्त तिथे काय केलं 36 बद्दल 3 घेतलंय आणि इथे 1 घेतलंय, बाकी काय नाहीये. ओके. फक्त आन्सर इथे काय होणार सांगा, 2 फेसेस साठी डिवायडेड बाय 3 होणार, 1 फेसेस साठी डिवायडेड बाय 3 होणार आहे. बाकी सगळं जवळजवळ सेम येणार आहे. ओके. हे ट्राय करा बघा आणि ग्रुपवर डिस्कस करा, नाहीतर मी परत एक्सप्लेन करेन. आणि तो सारखा दिसत पण नाहीये, पण ट्राय ओके करा सर. तुम्ही. ओके. आणि पाठवलाय का ओके वेगळा? सर. आणि हो पाठवलाय सर. का वेगळा? कुठला पाठवलाय सांग. सर तिचं त्याच्या खाली आहे का? त्याच्या खाली आहे का वर आहे? दिलेली. नाही नाही, त्याच्या खाली आहे का वर आहे? आता मी घेतलं त्याच्या वर आहे का खाली आहे? खाली येते. त्याच्या खाली. ओके. ओके 2 मिनिट ना, घेतो मी इथे. क्लिअर नाही आहे बऱ्यापैकी. परत एकदा गेली स्क्रीन माझी. कॉपी करायला जातो तेव्हा कशी जाते स्क्रीन माहित नाही मला. दिसते आता? दिसते का? हो सर. हाच क्वेश्चन होता का? हो हाच सर. क्वेश्चन होता का? हो सर. ओके. ह्याच्यातला कुठला पाहिजे? सर 4 आणि 5 हा आणि 6. 4 5 कुठला? 6 सर. 1 2 3 असे म्हणतोय तो. हो. याला ट्रिक काय वापरता येणार नाही, हे तुला हेच करावं लागेल. ट्रिक काय वापरता येणार नाही, लक्षात येईल ना. हे इमॅजिन करूनच काढावं लागेल. हे परीक्षेला आलेलं का असेल काय याच्यातलं नाही कुठलं सर. सराव? जनरली मी परीक्षेमध्ये बघितलं ना, तर तुम्हाला क्यूब वरच विचारतात. पूर्ण क्यूब असतो त्याच्यावर हो विचार. सर. इथे तुम्हाला ट्रिक काय नाही वापरता येणार. इथे तुम्हाला हो काय सर. करावं लागेल, मॅन्युअली तुम्हाला इमॅजिन करून कन्सिडर करावे लागणार. ओके. हो सर. थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचं आहे? नाही सर. सर ओके बोल. सर त्याच्या वरचं सम एकदा एक्सप्लेन करता? हा त्याच्यासाठी आपण वेगळं चला इथेच करूया आपण. इथे काय होणार सांगा, हे हा जो आहे ना फाय नंबर आहे, त्याच्या अपोजिटला कायम 2 येतो नंबर. त्याच्यावर काहीतरी क्वेश्चन असणार, लक्षात आहे? दिसत नाहीये. नाही स्क्रीन दिसते की दिसते, चालू आहे. सर त्याच्यावरचे 4 क्यूब्स दिलेत आणि मग त्यांनी विचारलंय की विचारलं तेच सांगतोय कुठला बनवू शकेल त्याच्यापासून, बरोबर हो. ना. किंवा त्याच्या अपोजिट काय असणार असं पण विचारलं जातं, बरोबर. त्यांनी त्याचं नेट विचारलंय त्या क्यूब्सचं कुठलं आहे ऑप्शन्स मधलं. काय विचारलं? क्वेश्चन काय? क्वेश्चन दिसत नाही त्याच्यामध्ये. क्वेश्चन काय सांग. की असे वरच्या फोटोमध्ये आहे सर. हा सर वरच्या फोटोमध्ये आहे क्वेश्चन. 4 सांग ना मला. क्यूब्स दिलेत आणि मग खालती ऑप्शन्स मध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यात त्या क्यूब्स ओपन केल्यावर कसं दिसेल ते विचारलंय. ओके 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 थांबा, क्वेश्चनच घेऊया तो. जनरली इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला अपोजिट काय येतात ते बघायचं. इथे 5 आणि 2 अपोजिट येणार पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि 1 आणि 3 अपोजिट येणार आहे, 6 वर येणार. ओके. इथे काय होणार सांगा, 1 आणि 4 अपोजिट येणार आहे बघ, आणि 6 वर येणार आहे. 5 आणि 3 काय होणार आहे असं.
हे तुम्ही हे करून काढावं लागेल तुम्हाला. 6 आणि 4 अपोजिट येणार, हे अपोजिट येणार आणि हे येणार. ओके, तरी पण मला तो क्वेश्चन बघावा लागेल 2 मिनिट. सर मी जस्ट आता टाकलाय तो क्वेश्चन. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? नाही दिसत बहुतेक ना? नाही सर, नाही दिसत. ओके, दिसते आता. ओके, तर मगाशी मी ट्रिक सांगितली ना ती तुम्ही वापरा. ओके, याच्यामध्ये 2 कॉमन कुठले कॉमन 2 असलेले काय आहेत बघा. 1 आणि 1, 1 आणि 3, 1 आणि 5. हे आपण 2 कन्सिडर करूया, हे 2 कन्सिडर करूया. माझी मगाची ट्रिक वापरा तुम्ही. काय वापरायचं सांगा. 1 पासून चालू करतो मी. 1 4 5, नंतर 1 3 6. राहिला तो काय असणार सांगा. 2 असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये लक्षात घ्या 1 आणि 2 अपोजिट आहेत. 1 आणि 2 अपोजिट असलेलं कुठलं हे नाही आहे. 1 आणि 2 ह्याच्यामध्ये अपोजिट होऊ शकतात. ह्याच्यामध्ये 1 आणि 2 अपोजिट होऊ शकतात का? नाही होऊ शकतात. ह्याच्यामध्ये 1 आणि 2 अपोजिट होऊ शकतात का? नाही. आलं आन्सर आला. समजलं? आता बाकीचं पण बघूया. 4 आणि 3 अपोजिट होऊ शकतात का? नाही, इथे पण नाही होऊ शकत. नाही 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 होत आहे. सर तुम्ही काय दिलं? 154 पाहिजे होता. 1 सॉरी माझं चुकलं. सॉरी हे माझं चुकलं. परत एकदा बघूया आपण. 2 मिनिट हा, गडबड केली. 154 आणि याच्यामध्ये काय येणार सांगा. 136 आणि याचं काय होणार सांगा. 12 येणार. म्हणजे याच्या लक्षात घ्या 1 आणि 2 अपोजिट असलेलं हे तर होऊ शकत नाही. 1 आणि 2 याच्यामध्ये अपोजिट नाही आहे. याच्यामध्ये पण 1 आणि 2, 1 आणि 4 अपोजिट आहेत. आता बाकीचे पण आपण बघूया. 5 आणि 3 अपोजिट आहेत का? आहेत. 6 आणि 4 अपोजिट आहेत का? आहेत. म्हणजे माझी मगाची ट्रिक वापरायची आहे. क्लिअर? असं जर इमॅजिन करत गेला ना हा ओपन का होणार हे वगैरे, तो वेळ खूप जाणार. मग त्याच्यासाठी काय करायचं. ही ट्रिक वापरा आणि अपोजिट काय ते शोधून काढा. झालं. आणि कोणी काय पाठवलंय? उद्या मी तुम्हाला टेस्ट देतोय सिंपल इंटरेस्ट, कॉम्प्रेस इंटरेस्ट वर. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन चांगले बेस्ट असतील क्वेश्चन. आणि तेवढं केलं तुम्ही सिंपल इंटरेस्ट आणि कॉम्पाऊंड इंटरेस्ट मध्ये तर कुठलेही वेगळे क्वेश्चन येतील असं मला वाटत नाही. दर दिवशी मी 1-2 टेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त त्या फ्री नसणार आहेत. काही तो नॉमिनल मी फीस लावतोय. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे करा. ओके, उद्या किंवा आज सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल झाली तर. ओके, चला. आणि कोणाला याच्यामध्ये काय विचारायचं आहे? नाही सर. सर कंपाऊंड इंटरेस्टचा परत एकदा फॉर्म्युला सांगा ना. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला सांगा रे कोणतरी मला. काय सांगणार? A इज इक्वल टू सांगा पटकन. A is equal to P into 1 plus 1 plus R upon 100 bracket म्हणजे प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि पिरियड हे अमाऊंट. आणि जर आपल्याला इंटरेस्ट विचारला तर त्याच्यामधनं काय करायचं. फी करायची, मायनस करायची. आपल्याला काय मिळणार? इंटरेस्ट मिळणार. ओके, दुसरी गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉपोर्शन समजा वाढत आहे असं सांगितलं तर हे वापरायचं. आणि डिप्रिशिएशन म्हणजे समजा आपण गाडी घेतली, गाडीची व्हॅल्यू कमी होत जाते, मग इथे काय वापरायचं सांगा. निगेटिव्ह साइन वापरायचं. ओके, आणि काढायचं. ओके, चाल. हा बोल. टेस्ट किती स्वरूपाची असणार आहे? टायमर लावून का कसं? काय ते? हो, टायमर आहे. तुम्हाला टायमर असणार आहे. साधारण मी तुम्हाला सगळी त्याच्यावर कॅल्क्युलेशन खूप असणार. त्यामुळे 20 क्वेश्चन असणार आहे आणि 40 मिनिटं तुम्हाला दिलेली आहे. ऍक्च्युली 3 मिनिटं खूप झाली, पण सगळे क्वेश्चन एकाच प्रकारचे आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन खूप आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला 40 मिनिटं शिकवतो. ओके, आणि तुम्ही ती केव्हाही सोडू शकाल. टाइम नाही. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये 40 मिनिटं झाली की ऑटोमॅटिकली टेस्ट बंद होईल. फक्त तुमचं नेट चांगलं असायला पाहिजे. नेटमध्ये समजा तुम्ही आता चालू केली आणि नेट तुमचं गेलं तर परत तुम्हाला टेस्ट नाही. नेट चांगला असायला पाहिजे. मध्ये कट होता कामा नये. ओके.
चला, आणि मध्ये जर एकदाच तुमचा अटेम्प्ट देणार का? एकदाच अटेम्प्ट येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मध्ये कोणाचा फोन वगैरे आला तर घ्यायचा नाहीये. टेस्ट मधनं तुम्ही बाहेर येणार. ओके ओके? सर. चालेल, चला मग, थँक्यू.